घाट बांधणीच्या नावाखाली सिमेंट कॉन्क्रीटच्या माध्यमातून गोदावरीच्या पाण्यातील नैसर्गिक जलस्रोत बुजवण्यात आले। रामकुंड पासून रोकडोबा तालीमपर्यंत नदीपात्रात जवळपास 16 पेशवेकालीन कुंड होते, मात्र यातील केवळ 4 ते 5 कुंड सध्या अस्तित्वात आहेत। यात प्रामुख्याने रामकुंड आणि लक्ष्मण कुंडांचा समावेश आहे। इतर कुंड आजवर झालेल्या कुंभमेळ्याच्या नावाखाली घाट बांधणीत बुजवून टाकण्याचा आरोप होतोय। या कुंडांमध्ये नैसर्गिक जलस्रोत होते, जिवंत झरे होते, मात्र तेही सिमेंट कॉन्क्रीटच्या पात्रात हरवून गेल्यानं गोदावरी नदी परावलंबी झाली आहे। त्यामुळे नैसर्गिक जलस्रोत पुनरुज्जीवित करण्याची मागणी होतीये। या गोदावरी नदीमध्ये गंगामाईमध्ये एवढं पोटेन्शियल आहे का ती स्वतः सेल्फ रिलायन्स म्हणजे स्वावलंबी नदी, त्याचे जर जिवंत पाण्याचे स्रोत जर आपण जिवंत केले तर पूर्ण नाशिक जिल्ह्याला आपण पाणी पुरवू शकतो। की टू नाशिक त्र्यंबकेश्वर या दुर्मिळ पुस्तकाच्या माध्यमातून गोदापात्रातील कुंडांची माहिती समोर आली आहे। मात्र महापालिका प्रशासनाला पुरातन कुंडांविषयी आणि नैसर्गिक जलस्रोतांविषयी माहिती नसल्याचं समोर आलंय। या प्रकरणी भूगर्भ शास्त्रज्ञांची मदत घेणार असल्याचं पालिका प्रशासनाचं म्हणणं आहे। कुंड काही ठिकाणी पाणी लागेल असं त्यांचा अंदाज आहे, तर मी लगेच त्याच वेळेस भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलंय की संबंधित नागरिकांनी ज्या ठिकाणी लागेल अशी त्यांची शक्यता आहे असं ते म्हणतात, त्या जागेचा त्यांनी सायंटिफिक अभ्यास करावा आणि जर त्यांचा सकारात्मक किंवा जो काही रिपोर्ट येईल त्या रिपोर्ट नंतरच आम्ही पुढचा निर्णय घेऊ। त्र्यंबकेश्वर नगरीत 108 कुंड होती, मात्र यातली बरीचशी नामशेष झाल्याचं स्थानिक सांगतायत। नाशिकमध्येही गोदावरीची तशीच अवहेलना होत असल्याचं समोर येत आहे। नैसर्गिक झरे बंद झाल्यानं गोदावरीचा प्रवाह धरणाच्या गेटवर अवलंबून राहिलाय। नदीपात्रातील पाणी कायम प्रवाहित नसल्यानं प्रदूषणात भर पडतीये। म्हणूनच गोदावरीला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा विचार नाशिककर करतायत। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।